नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत पांढऱ्या वाटाण्याची भाजी। तर इथे मी पांढरे वाटाणे रात्री भिजत घातले होते। वाटीभर वाटाणे घातलेले आहेत। त्यांना चांगलं रात्रभर भिजवून घेतलेलं आहे। रात्रभर भिजवून घेतल्याने वाटाणे व्यवस्थित भिजतात आणि ते भाजीमध्ये व्यवस्थित शिजतात। असं करून देखील तुमचे वाटाणे जर भाजीमध्ये व्यवस्थित शिजत नसतील तर वाटाणे भिजताना त्यामध्ये खडे मीठ किंवा थोडासा खायचा सोडा घालायचा, म्हणजे वाटाणे भाजीमध्ये चांगले शिजतात। तर आज आपण ही वाटाण्याची भाजी या टेरा घालून करणार आहोत। तर ही एक रानभाजी आहे, यांना टेरा असं म्हटलं जातं। पावसाळा सुरू झाला की ह्या टेरा मार्केटमध्ये विकायला येतात। ह्या टेरा मुद्दाम कोणी लावत नाही, तरी हा रानामध्ये जंगलामध्ये उगवतात आणि आदिवासी लोक ह्या गोळा करून मार्केटमध्ये विकायला आणतात। तुम्हाला मी दाखवते। जसं आलूचं पान असतं तसंच हे टेरांचं पान असतं। आज आपण टेरा घालून वाटाण्याची भाजी करणार आहोत। जंगलात मिळणारा आळू आहे, ह्याला जंगली आळू देखील म्हणू शकता। तर अशा ह्या मी 2 जुड्या घेतलेल्या आहेत। तर या दोन्ही जुड्या मी साफ करून घेते। तर टेरा साफ कशा करायचा? टेरा साफ करण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तर हे मी हातावर तेल घेतलेलं आहे आणि ते दोन्ही हातांना लावून घ्यायचं आहे। कारण टेरा जेव्हा आपण साफ करायला घेतो तेव्हा त्या साफ करत असताना त्याच्यातून जे काही द्रव बाहेर पडतो, त्याच्यातून जो काही लिक्विड बाहेर पडतो किंवा हा टेराचा जो काही चीक असतो तो आपल्या हाताला लागून हात काळे होतात आणि ते होऊ नयेत म्हणून आपण हाताला हे तेल लावायचं, म्हणजे तुमचे हात काळे होत नाही। हे देठ आहे त्याची शेर अशी बाजूला ओढून काढायची, इझिली निघते, काही कष्ट घ्यावे लागत नाही। त्याला सुरीची वगैरे काही गरज नाही, तुम्ही हाताच्या सहाय्याने इझिली अशा हे टेरा साफ करू शकता। हे साल काढल्यानंतर हाताने असं इझिली मोडता येतं आणि मोडल्यानंतर त्यांना लगेच पाण्यामध्ये घालायचं आहे, नाहीतर हे जे देठ आहेत ते काळे पडतात। हे एक टेर साफ झालेली आहे आणि ही जी पानं आहेत टेरांची त्यांना सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे। ही जी मधली शेर आहे ती अशी कट करायची आणि अशी ओढून घ्यायची, म्हणजे याच्यातली या ज्या शेरा आहेत त्या सुद्धा निघून जातील आणि नंतर ही सर्व पानं बारीक चिरून घ्यायची आहेत। तर आता मी ह्या सर्व टेरा साफ करून घेते। तर टेरा निवडून झालेले आहेत आणि त्यांना बारीक कापून सुद्धा घेतलेले आहेत आणि पानं सुद्धा टेरांची कापून घेऊन हे पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे। तर मंडळी, टेरा ही अळू वर्गातलीच वनस्पती आहे। हा एक कंद असतो आणि तो कंद रानामध्ये उगवतो। अळूवर्गीय असल्या कारणाने घशाला खवखवणारी असते आणि मग खवखवणारी पानं असल्यावर आपण त्या आमटीमध्ये भाजीमध्ये काहीतरी आंबट वस्तू घालायला पाहिजे। तर आज आपण ह्या भाजीमध्ये चिंचेचा कोळ घालणार आहोत आणि त्यासाठी लिंबा एवढी चिंच पाण्यात घालून ठेवूया। तर एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ही लिंबा एवढी जी चिंच आहे ती आपण ह्या पाण्यात घालून ठेवूया, म्हणजे ही चिंच मऊ होऊन जाईल। तर आता ही चिंच पाण्यात घालून ठेवलेली आहे। तर झाकण देऊया आणि आता आपण आलूच्या भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूया। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। अर्धा चमचा होईल इतकं तेल घालत आहे। तेल चांगलं तापून देऊया। तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा राई घालायची आहे। राई व्यवस्थित फुलून द्यायची आहे। राई तडतडायला लागलेली आहे। राईमधून तडतड असा आवाज यायला हवा
तरच राईचा जो स्वाद असतो तो तेलामध्ये मुरतो, तेलात बाहेर पडतो आणि तो आपल्या भाजीमध्ये जातो। तर तुम्ही बघू शकता राई तळतळायला लागलेली आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा जिरं घालत आहे। कुठलीही भाजी करत असताना तिची फोडणी व्यवस्थित झाली तर भाजीला चव खूप छान येते। आणि मैत्रिणींनो, या भाजीमध्ये आपण कांदा लसूण काहीही घालणार नाही आहोत, तर तुम्ही ही भाजी नैवेद्यासाठी देखील उपवासासाठी देखील वापरू शकता। आता त्यामध्ये 2 मिरच्या बारीक चिरून घालत आहे। फोडणी खमंग परतून घ्यायची आहे। लगेच त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। मस्त सुवास आलेला आहे। तर इथे मी अर्धा चमचा हळद आणि भाजी चांगली झणझणीत करायची आहे म्हणून 1.5 चमचा आगरी पद्धतीचं तिखट, कारण ही भाजी झणझणीतच खूप छान लागते। अर्धा चमचा हिंग, हिंग या भाजीसाठी मस्त आहे। हिंगाने या भाजीला खूप छान फ्लेवर येतो। मसाले खमंग सुवास येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, खूप छान। आता त्यामध्ये आपण भिजलेले वाटाणे घालून घेऊया, त्यासोबतच तेरा। भाजी झाल्यानंतर लगेच त्यावर झाकण द्यायचं आहे। झाकण दिल्यामुळे फोडणीचा जो स्मेल आहे तो भाजीत मुरून जाईल। 1 मिनिटभर झालेला आहे, झाकण काढून बघूया। मस्त। आता ही भाजी अशीच परतून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। फोडणी खमंग झालेली आहे, खूप छान सुवास आलेला आहे। चवीपुरतं मीठ घालूया। तुम्हाला या भाजीत बटाटा आवडत असेल तर तो घातलात तरी सुद्धा चालेल, नाही घातलात तरी सुद्धा चालेल। मला या भाजीमध्ये बटाटा खूप आवडतो, त्यामुळे मी 1 बटाटा कापून घालून भाजी 5 मिनिटं वाफेवर ठेवते। 5 मिनिटं होत आलेली आहेत, झाकण काढून बघूया। आता भाजीमध्ये गरम पाणी घालूया। पाणी गरमच घालायचं आहे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि वाटाणा शिजेपर्यंत भाजी गॅसवर ठेवायची आहे। भाजी गॅसवर ठेवून जवळजवळ 20-25 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया वाटाणा शिजलाय की नाही ते। तर वाटाण्याची थोडीशी सालं देखील निघालेली आहेत आणि मी तुम्हाला दाखवते वाटाणा शिजलाय की नाही ते। हे बघा, मस्त वाटाणा शिजलेला आहे। तर इतका वाटाणा शिजला गेला पाहिजे। आणि तुम्हाला मी सांगितलेलं बटाटा मी स्टार्टिंगला टाकलाय, त्यामुळे बटाटा देखील व्यवस्थित फुटला आहे। असा बटाटा टाकल्याने, हा लवकर बटाटा जेव्हा टाकतो तेव्हा बटाटा असा इतका स्मूथ शिजतो आणि हा स्मूथ शिजल्यानंतर हा भाजीमध्ये मिक्स होतो आणि भाजीला एक जाडसरपणा येतो। तर तुम्ही बघू शकताय वाटाणे शिजलेले आहेत, बटाटा देखील शिजलेला आहे। आता आपण चिंचेचा जो कोळ आहे तो भाजीमध्ये घालून घेऊया। लिंबा एवढी चिंच आपण भिजत ठेवली होती, त्याचा हा जो काही कोळ निघालेला आहे तो आपण भाजीमध्ये घालून घेऊया। तेरांमध्ये कॅल्शियम ऑक्झलेट असतं। तेरा या खवखवणाऱ्या असतात, त्याच्यात ऑक्झलेटचं प्रमाण असतं आणि आपण चिंचेचा कोळ घातल्याने ते प्रमाण कमी होतं। त्याचे जे टोक असतात ते घशाला टोचत नाही, म्हणून चिंच किंवा एखादी आंबट वस्तू घालावी।
तर आता चिंचेचा कोळ देखील घालून झालेला आहे. गॅस मी हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. साधारणतः 1 चमचा होईल इतकं काळ्या खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ. ते घातल्यानंतर वाटण घातल्यानंतर लगेच त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, थोडासा गूळ, इथे मी गूळ पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा होईल इतकं तांदळाचं पीठ पाण्यामध्ये कालवून घालत आहे. पीठ पाण्यामध्ये कालवून घालावं, नाहीतर गुठली व्हायची शक्यता असते. आता हे सुद्धा मिक्स करायचं आणि पुन्हा मिनिटभर झाकण देऊन भाजी मंद गॅसवर शिजू द्यावी. मिनिटभर झालेलं आहे, झाकण काढून बघूया. खूप छान सुवास देखील आलेला आहे. मंडळी, पूर्वी भाज्या करत असताना कुठल्याही भाज्या मार्केटमध्ये अवेलेबल नसायच्या किंवा मार्केटमध्ये जाण्या इतकं कोणाकडे वेळ नसायचा आणि आपल्या आजी आजोबांच्या काळात तर इतक्या भाज्या नसायच्या की तुम्ही मार्केटमधून आणाल आणि त्या भाजीमध्ये घालाल. तर तेव्हाच्या काळी जी काही भाजी आपल्या परसामध्ये किंवा आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये जे काही अवेलेबल असेल ते घालून भाज्या केल्या जायच्या आणि पावसाळ्यात शक्यतो ज्या काही रानभाज्या वगैरे मिळत असतील त्या भाजीमध्ये घालून त्याची भाजी केली जायची. आणि पूर्वी वटाणा असेल तर वटाण्यांमध्ये टेरा घालून भाजी हमखास प्रत्येकाच्या घराघरामध्ये व्हायची. हल्ली अशा प्रकारच्या भाज्या लुप्त होत चाललेल्या आहेत. जरी मार्केटमध्ये विकायला आल्या असल्या तरी बऱ्याच जणांना माहीत नसतं की त्या कशा कराव्या, काय त्याच्यात घालावं आणि त्यांची जी काही चव आहे ती सर्व लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान भाजी दिसत आहेत आणि या भाज्या शरीराला खूप पौष्टिक देखील असतात. यामध्ये टेरांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप चांगलं असतं, तसंच लोहाचं प्रमाण देखील असतं आणि ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक अशी भाजी आहे. महत्त्वाचे विटॅमिन्स आणि खनिज या टेरांमध्ये असतात आणि ते आपल्या शरीराला फायदेशीर असतात. म्हणून जेव्हा पावसाळ्याचा ऋतू येतो तेव्हा एकदा तरी ही भाजी आपण खावी. वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्यांमध्ये करून खाल्लीत तरी सुद्धा चालेल किंवा ह्या टेरांचं तुम्ही फतफतं देखील केलं तरी सुद्धा ते खूप छान लागतं. किंवा याच्या वड्या, वाटाण्याची भाजीमध्ये या टेरा टाकून त्याची आमटी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसत आहे ती. अशा प्रकारे टेरा टाकून वाटाण्याची आमटी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेते. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.